अरे व्यवस्थेमधल्या ओबीसी बांधवांना तुमच्या सत्तेचा सामाजिक न्याय सोशल जस्टिस द्या म्हणतोय आम्ही. अरे आम्ही कारखाने नाही मागितले यांना. अजितदादा पवारनी पुरवणी मागण्यामध्ये 2000 कोटी रुपये आजारी कारखान्यांना सँक्शन करून घेतले. पण महाज्योतीच्या पोरांना स्टायपंड मिळाला नाही. सारथीच्या पोरांना 7-7, 8-8 लाख रुपये अकाउंटला जमा केले. आणि गव्हर्नमेंट रिझोल्युशन काय? जे सारथीला तेच भारतीला तेच तारतीला. आणि महाज्योतीच्या पोरांना हा अनपढ उपमुख्यमंत्री म्हणतो, काय म्हणतो की तुम्हाला आम्ही स्टायपंड दिलं, तुम्ही घरं बांधचाल, लग्न करचाल. मग सारथीची पोरं लग्न करत नाहीत. स्वतःच्या जातीचं पालकत्व स्वतःकडे घेतो आणि ओबीसीच्या पोरांना वाऱ्यावर सोडतो. आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललो, आम्ही उपमुख्यमंत्र्यांना बोललो. ऍडव्होकेट मंगेश ससाने आणि मी गिरगावला समुद्रात उड्या मारल्या. हाऊसमधला एक माणूस बोलायला तयार नाही. ओबीसीचे आमदार बोलायला तयार नाहीत. ओबीसीचे मंत्री बोलायला तयार नाहीत. मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. आणि 20 महामंडळ तुम्ही जाहीर केली, त्याला एक अध्यक्ष तुम्हाला मिळाला नाही आजपर्यंत. बजेट कधी देणार? हे इथल्या व्यवस्थेच्या विरोधामधला बंड आहे.